हाय फ्रेंड्स, नमस्कार. मी जुन्नरची परी अमोल लोखंडे स्वागत करते आपल्या यूट्यूबच्या एका नवीन चॅनलवर ज्याचं नाव आहे इट्स परी. तर फ्रेंड्स, आजला आहे रविवार आणि आजला वाजलेले आहे संध्याकाळचे 6:30 आणि आज 6:30 वाजता मी ब्लॉग शूट करायला घेतला आहे. आज मी आजला काही ठराविक विषयावर बोलणार नाही आहे, कारण आजला मला ऑलरेडी खूप टाईम झाला आहे ब्लॉग शूट करायला. कारण आजला रविवार असल्यामुळे घरातली जरा थोडीशी साफसफाई काढलेली मी आणि साफसफाई वगैरे झाली आजला. तर पूर्ण झाडझटक वगैरे केली. तुम्ही इकडे समोर बघू शकता. पूर्ण घराची व्यवस्थित झाडझटक वगैरे केली आणि सर्व आजला झाले. तर आज रविवार असल्यामुळे आजला सर्व एकदम निवांत चाललेलं आमचं, कारण आजला बाळाला सुट्टी आणि प्रियूच्या पप्पांना पण सुट्टी आहे आजला. तर त्यामुळे सकाळी उठायलाच लेट झालं. तिथून पुढे मग नाश्ता वगैरे, दुपारचं जेवण आणि आजला जरा मी साफसफाई वगैरे काढलेली. कारण इथे राहायला आलेलं, जूनमध्ये राहायला आलो आम्ही इथे. तर त्यानंतरनं हे जाळ्या वगैरे झाडझटक हे मी काहीच केलं नव्हतं, कारण त्यावेळेस सर्वच ऑलरेडी मी साफसफाई घराची केलेली आणि सामान पण सर्व नवीनच घेतलेलं. त्यामुळे काही साफसफाई करायचा काही विषय नव्हता, रेग्युलर फक्त आपले कामं. तर म्हटलं आजला आहे वेळ तर साफसफाई वगैरे करावी. तर पूर्ण घराची मी झाडझटक वगैरे केली आजला. पूर्ण मांडणीची भांडी वगैरे सगळं साफ केलं आणि ते करतानाच मला 4:30-5 त्याच्यामध्येच वाजले. खूप टाईम झाला मला. त्यामुळे मग मी खूपच लेट ब्लॉग शूट करायला घेतला आणि त्याच्यामध्ये पण माझे छोटे दीर गावाकडचे ते पण आलेले. तर त्या गप्पा गोष्टी त्याच्यामध्ये बराचसा वेळ गेला, चहा पाणी वगैरे. तर ते आत्ताच गेले आणि त्याच्यानंतर मी परत ब्लॉग शूट करायला घेतला, कारण मग असे एक अर्धा ब्लॉग शूट करून ठेवलेला, आता परत पुढचा घेतला. आणि तुम्हाला आजला माझ्याकडे सांगण्यासारखं किंवा बोलण्यासारखं असा कोणताही सब्जेक्ट नाही आहे. पण आजला मी ब्लॉग शूट करणारे नव्हते, पण नंतर म्हटलं की तुमच्यासमोर काहीतरी घेऊन यायची खूप सवय झाली आहे. तर म्हटलं काहीच नाही, नको असं व्हायला. त्यामुळे म्हटलं एक व्हिडिओ तुमच्यापर्यंत घेऊन यावा. तर आजला तुम्ही देखील काय काय केलं दिवसभरात मला नक्की कमेंट्स करून सांगा. काय आणले रे? तर हे बघा, प्रियू गेलेला खाली. त्याच्या नानांनी त्याला आईस्क्रीम घेऊन दिली. अजून काय याच्यामध्ये कशाला घ्यायचं हे असं खायला घेऊन? हा, ते कुठे टाकू नको, याच्यात व्यवस्थित ठेव, खाली खराब होतं सर्व. तर प्रियू गेलेला खायला घ्यायला नानाकडं खाली. तर खायला वगैरे घेतले त्याने. त्याचे पप्पा त्याला घ्यायला गेलेले खाली. तर आता संध्याकाळचं वातावरण आहे आणि बाहेर बघा क्लायमेट किती छान दिसतंय. खूप छान वाटतं हे बघून मला. जेव्हा असं जरा थोडंसं डोकं वगैरे जरा थोडंसं दुखतं तेव्हा मी इथे गॅलरीमध्ये येऊन बसते. खूप छान वाटतं बाहेर बघायला. तर आजला संडे तुम्ही काय काय केलं आजला मला नक्की कमेंट्स करून सांगा. आणि आता 7:30 वाजता जायचं आहे. माझ्या मैत्रिणीच्या मुलीचा बड्डे आहे. मी आधी राहत होते तिकडे. तर आम्ही तिकडे आता बड्डेला जाणार आहोत, कारण प्रियूला तर तिकडे खूप आवडतं. कारण 5.5 वर्षाचं होईपर्यंत तिथे राहिला आहे. त्यामुळे त्याला तिकडची सवय आहे खूप. तिकडे जायचं म्हणून तो खूप खुश आहे. आणि आता आम्ही देखील आवरून निघणार आहे. अरे बापरे. तर तिकडचा पण मी व्हिडिओ शूट करणार आहे. तर तिकडचा व्हिडिओ तुम्हाला उद्या येईल. तर आता आम्ही आवरून निघणार आहे. तर तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला मला नक्की कमेंट्स करून सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि सर्वांनी एकमेकांच्या चॅनलला सबस्क्राईब करत जा, लाईक करत जा, खाली कमेंट्स पण करत जा. कारण हो, व्यवस्थित खा, तिथे बसून खा, चेअरवर बस. तर तुम्हाला आपले व्हिडिओ कसे वाटतात ते देखील मला कमेंट्स करून सांगा. तर चला भेटू असेच एका नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत आपली काळजी घ्या, कारण आता मला देखील आवरायचं आहे आणि बराच टाईम झाला आहे, परत आम्हाला निघायचं इथनं. तर चला भेटू असेच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपली काळजी घ्या. बाय. आणि हा बेडरूमच्या खिडकीमधून दिसणारा बाहेरचा व्ह्यू आहे. बघा किती छान वाटतंय, किती प्रसन्न वाटतंय बाहेर बघून. पूर्ण हिरवीगार अशी शेती वगैरे दिसते आणि मग त्यानंतर ना त्या साईडला बिल्डिंग, मग डोंगर हे असं दिसते. आणि जेव्हा पावसाचं वगैरे क्लायमेट होतं ना, पाऊस येण्याच्या आधीचं ते वातावरण खरंच एवढं सुंदर दिसतं इथनं. खूप छान ते ढग वगैरे आलेले, खूप छान वाटतं इथे. तर तुम्हाला आपला हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट्स करून सांगा.